नमस्कार, मी विजय साळवी. 0 ओव्हरच्या आणखी एका दिवाळी स्पेशल भागात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं फटाक्यांची जोरदार आतषबाजी होते. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत येत्या 20 नोव्हेंबरला मतदान असल्यानं राज्याच्या राजकारणातही सध्या आरोप आणि प्रत्यारोपांची मोठी आतषबाजी सुरू आहे. एकीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत शिवाजी पार्कातल्या रोषणाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतही दुसरीकडे घमासान सुरू झाले. तिसरी मोठी बातमी म्हणजे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवरून ठाकरे गटानं निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. या सगळ्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण आपल्याला पाहायचंच आहे. पण आता वळूयात आजच्या आपल्या पहिल्या बातमीकडे. राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आणि त्यावरून ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला. शिवाजी पार्कात विजेच्या खांबावर लावण्यात आलेल्या कंदिलांवर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंचा फोटो आहे. ते माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवारही आहेत. त्यामुळे हा एक प्रकारे त्यांचा प्रचार असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय. म्हणूनच मनसेच्या दीपोत्सवातल्या रोषणाईचा खर्च हा अमित ठाकरेंच्या प्रचार खर्चात दाखवण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. संभाव्य आचारसंहिता भंगाची आणि दीपोत्सवाच्या संपूर्ण खर्चाची चौकशी सुरू करण्यात आल्याचं पत्र हे निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठवलंय. दरम्यान ठाकरे गटाची ही मागणी म्हणजे हिंदू सणांचा विरोध असल्याचं मनसेनं म्हटलंय. महाविकास आघाडीत गेल्यापासून ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध असतो. इथं जर हिरवे कंदील लावले असते तर त्यांनी अजिबात आक्षेप घेतला नसता असा प्रत्यारोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. आतापर्यंत हा जेव्हा सोहळा असायचा तेव्हा निवडणुका होत नव्हत्या. आता निवडणुका आहेत आणि त्या दीपोत्सवाच्या माध्यमातून जर राजकीय प्रचार होत असेल आणि राजकीय पक्षाने त्याला आक्षेप घेतला असेल तर तो रडीचा डाव नसून त्याच्यावरती त्यांनी खुलासा केला पाहिजे. तिथे एक पक्ष निवडणूक लढतोय आणि त्या पक्षाचा तो कार्यक्रम, तिथे भाषणं होत आहेत, तिथे प्रचार केला जातोय आणि आचारसंहितेचा हा भंग होत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं चुकीचं नाहीये. हिंदू सणांचा आनंद जेव्हा आमचे सगळे हिंदू बांधव, मराठी बांधव उपभोगत आहेत, मजा घेत आहेत त्या आनंदाची, त्याच्यामध्ये विरजण घालण्याचं काम तुम्ही का करताय? विषय राहिला आचारसंहितेचा. ते चूक आहे बरोबर आहे ते निवडणूक आयोग ठरवेल. पण मुळात तुमचा हिंदू सणांना विरोध का आहे? हे जर ईदची लाईटिंग कोणी केली असती तर तुम्ही बँड्राला जाऊन विरोध केला असता का? हा माझा उभाटाला प्रश्न आहे आणि त्याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आणि मंडळी, याच विषयाशी निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तो काय आहे पाहूया पोल सेंटरला. आपला आजचा पहिला प्रश्न होता, शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमधलं राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंची यंदाची दिवाळी जरा टेन्शनमध्ये जाणार आहे असं वाटतं. त्याचं कारण म्हणजे अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहीम मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे माघार घेण्यासाठी अजिबात तयार नाहीये. या मतदारसंघात सरवणकर हे 3 टर्म आमदार आहेत. त्यामुळे सरवणकरांच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांची भूमिका ही पहिल्यांदा योग्य वाटते. आपल्याला आपल्या पक्षानं एबी फॉर्म दिलाय, त्यानंतरच मी उमेदवारी अर्ज भरलाय, त्यामुळे मी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही असं सरवणकर पुन्हा पुन्हा सांगतायत. त्याचवेळी महायुतीतल्या भाजपची भूमिका वेगळी आहे. मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्याची परतफेड म्हणून महायुतीनं माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं भाजपचे नेते जाहीरपणे सांगतायत. महायुतीतल्या जागा वाटपात माहीम मतदारसंघ हा खरं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलाय आणि शिंदेनी पहिल्याच यादीत विद्यमान आमदार सरवणकरांना उमेदवारीही जाहीर केली होती. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत असली तरी सरवणकर अर्ज मागे घेण्याची शक्यता ही सध्या तरी धूसर वाटते. वर्षावर गेलो हे नक्की, पण बैठक झाली हे खोटं आहे. बैठक नाही झालेली. आता आम्ही दिवसातनं 3दा जातो, दुपारी जातो, ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो तेव्हा आम्ही वर्षावर जातो. तसं आम्ही संध्याकाळी गेलो होतो
पण मुख्यमंत्री महोदयांना विश्रांती करत होते आणि मग तो जो स्टाफ आहे त्यांच्याशी आम्ही गप्पा गोष्टी केल्या. काय मला आशीर्वाद जनता जनार्दनांचे आहेत, मतदारांचे आहेत. मी तुम्हाला ठासून सांगितलं, ठामपणे सांगितलं, मी माघार घेणार नाही. मी निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार. जनतेचा तसा कौल आहे, जनतेशी त्याची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. त्यामुळे मला कार्यकर्त्यांच्या इच्छा मोडता येणार नाही. त्यांच्यासाठी उभं राहावं लागेल आणि सर्वसामान्य मतदारांसाठी जिंकून सुद्धा मनसेचा दीपोत्सव होतोय. माघार घेता कामाने तुम्ही जुने शिवसैनिक आहात, तुम्ही लढायला हवं. नाही, त्याचं सल्ला घेण्या एवढा मी काही या क्षेत्रात नवीन नाही. मला असं वाटतं त्यांना कधी लागली मार्गदर्शनाची गरज, यापुढे तर त्यांनी माझं मार्गदर्शन घ्यावं. आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांचं माहीम मतदारसंघामधलं आव्हान ओळखून अमित ठाकरे हे ऐन दिवाळीतही जोरदार प्रचार करत आहेत. अमित ठाकरे यांनी आज सकाळी माहीम कोळीवाडा परिसरात घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अमित यांची पत्नी मिताली ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत होती. प्रचारातून माझं विजन मी लोकांना सांगतोय असा प्रचार कधीच झाला नाही. आम्हाला भेटण्यासाठी आत्तापर्यंत कुणीच आलं नाही असं मतदार मला सांगत असल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. दिवस आहेत ते मी डोर टू डोर जाऊन लोकांना भेटण्याचीच माझी इच्छा आहे. किंवा मला रॅली वगैरे, मी रॅलीमध्ये वगैरे विश्वास नाही ठेवत. एखाद दोन काढीन, पण मला लोकांपर्यंत पोचायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, त्यांना समजवायचं आहे की माझं विजन काय आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहात हे त्यांना कळलं पाहिजे. आम्ही एका घरात गेलो, ते बोलले की अशा प्रचार कधी झाला नाही आहे, आमच्याकडे कोण आलंच नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, तुम्ही कोणाला मतदान करताय हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दक्षिण मुंबईतल्या मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी या निवडणूक लढवत आहेत. शायना एनसी या आधी भाजपमध्ये होत्या. त्यांना उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी होती, पण मुंबादेवीची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा तोल सुटला. शायना या आयात उमेदवार आहेत अशी टीका करताना सावंत यांचं भान सुटलं आणि त्यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं. त्यावरून शायना एनसी यांनी सावंतांचा खरपूस समाचार घेतला. महिलांबद्दल सावंतांची मानसिकता काय आहे हेच यावरून दिसून येतं असं शायना एनसी यांनी म्हटलंय. त्यामुळे सावंतांवर काय कारवाई करणार हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलंय. तसंच सावंत यांच्या विरोधात शायना एनसी यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्या आधारावर FIR दाखल करण्यात आलेला आहे. इम्पोर्टेड नहीं चलता यहाँ, इम्पोर्टेड माल नहीं चलता हमारे यहाँ ओरिजिनल माल चलता है, ओरिजिनल माल है हमारा. ये जो स्टेटमेंट आया है सबके सामने है. मला वाटते की महिलांचा सन्मान केलं तर तुमचा आदर आहे. तुम्ही महिलांना माल बोलवलं तर तुमचं जे हाल होणार तुम्ही 20 तारीखला बघा. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. गेल्या 55 वर्षात मी कधीही कुठल्याही महिलेचा अवमान केलेला नाही. हिंदीत वस्तूला माल म्हणतात, त्यानुसार मी आयात उमेदवाराला इम्पोर्टेड माल म्हणालो. माझं विधान अपूर्ण दाखवून त्याचं राजकारण केलं जात आहे असा स्वतःचा बचाव सावंत यांनी केला. माझ्या आयुष्यात मी तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आता खूप जुनी लोक आहेत, 50-55 वर्ष मी शिवसेनेत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे आणि माझ्याकडनं कधीही कुठल्याही महिलेचा अवमान, मी त्या क्षेत्रात ज्या काम करतो तिथे असंख्य महिला होत्या, अवमान कधी झाला नाही, होणार नाही याची पहिल्यांदा खात्री देतो तुम्हाला. जे काही वाक्य आहे त्याच्यात त्यांचं नाव कुठे असेल तर त्यांनी मला सांगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे वक्तव्य आहे ते हिंदीमध्ये आहे, त्यामध्ये मी माझ्या उमेदवाराला पण ओरिजिनल माल म्हणालाय बरं का. ते कसं गाडून सांगता तुम्ही, ते कसं गाडून सांगता. आणि जर तुम्हाला महिलांचा सन्मान करत तर ती माझी मैत्रीण आहे चांगली, असं काही नाही. आजही त्यांच्याशी चांगलं संवाद असलेले पाहिजे. पण कोणीतरी झालं कधी तारखेला, समजा 29 तारखेचं, आज कसं आठवलं हो एकदम, कोणीतरी सांगितलं बरं का आता ह्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांना ते आठवलं. प्रश्न राहिला वक्तव्याचा, तर मग माझे काही प्रश्न आहेत त्यांना. आदरणीय देशाचे पंतप्रधान जेव्हा मणिपूरमधील आपल्याच एका महिलेची विवस्त धिंड काढली जाते, त्यावर महिलेचा अपमान झाला की नाही, त्यावर आजही बरं बोललेले नाहीत बरं का, त्याच्याबद्दल विचारा. एकीकडे हा वाद सुरू असतानाच शायना एनसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.
मुंबादेवी मतदारसंघात मनसेनं पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यासाठी शायना एनसी शिवतीर्थवर गेल्या होत्या अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण शायना यांनी मात्र ती चर्चा फेटाळून लावली. आमचे आणि राज ठाकरेंचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते असा दावा हा शायना एनसी यांनी केला. पारिवारिक संबंध आहे राजसाहेब सोबत, त्यांना हॅपी दिवाळी आणि दिवाळीचे शुभेच्छा. त्यासाठी माझी भेट, काय पॉलिटिकल डिस्कशन नव्हते आणि मी फक्त हे आमचे पारिवारिक संबंध आहे त्यासाठी त्यांना माहिती आहे की मी मुंबादेवीमधून लढणार आणि राणी ऑफ झांसी हे फक्त एक टॅगलाईन नाही. झांसी की राणी मुंबईची असो तर ते मुंबादेवीमध्येच असणार. थँक्यू. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी निवडणुकीच्या काळात एकाही दिवशी आरोप प्रत्यारोप केले नाहीत असं होणं जवळपास अशक्य असतं. राऊतांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका केली. 2019 साली महाविकास आघाडीच्या नेत्यांची हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या शुक्ला या निवडणूक काळात डीजीपी पदावर कशा राहू शकतात, निवडणूक आयोग त्यांची बदली का करत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होत्या तेव्हा फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री होते आणि शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. तेव्हा शुक्लांनी पदाचा गैरवापर करत मवियाच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते असा आरोप गेल्या 5 वर्षांपासून करण्यात येतोय आणि त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही करण्यात आली होती. त्याच संदर्भात आज राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका केली. रश्मी शुक्ला यांना निवडणूक काळात पदावर ठेवू नये अशी मागणी वारंवार होते आणि निवडणूक आयोग म्हणतो आमच्या अधिकारात नाही. त्याच वेळेला झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली केली, ते त्यांच्या अधिकारात आहे आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्या निष्पक्ष पद्धतीनं काम करत नाहीत, त्या विरोधकांना त्रास देतात. महाराष्ट्राचं पोलीस दल हे दबावाखाली काम करत आहे आणि त्यांना आदेश द्यायचं काम रश्मी शुक्ला करतायत. संजय राऊतांच्या या आरोपाला भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. गैरप्रकार करायला रश्मी शुक्ला या तुमच्या सचिन वाझेंसारख्या नाहीत असा टोमणा नितेश राणेंनी लगावला. या महाविकास आघाडीवाल्यांना महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्लांमुळे त्यांची रात्रीची झोपच उडालेली दिसते आणि महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्लाला काय तुम्ही तुमच्या त्या सचिन वाजे समजलाय का की तुझ्या मालकासाठी कुठेही वसुली करेल, कितीही भ्रष्टाचार करेल. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रश्मी शुक्लांची ओळख आहे. नाही, संजय राऊत काही बोलतात. संजय राऊतांना काय ते राष्ट्रपतीवर बोलतात, ते सुप्रीम कोर्टावरही वाटेल तसं बोलू शकतात, बोलतात ते हायकोर्टावरही बोलतात. त्यांना हारल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागेल ना. मी तर सांगितलं होतं सगळ्या पोलिसांच्या सोबत होते, त्या सगळ्या पेट्या ज्या होत्या मतपेट्या आहेत त्या सगळ्या त्यांनी बदलवलेल्या आहेत. ते सगळे बोगस कुठले बटन दाबा ते कमळावर जात होतं, धनुष्यबाणावर जात होतं. ही सांगण्याची त्यांची मानसिकता तयार केलेली आहे, ते करतायत आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप रोज सकाळ झाली की संजय राऊत त्या ठिकाणी करतायत. पण या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही. प्रत्येक वेळेला तेच आरोप खोटे करायचे, रेटून बोलायचे. आता लोकांनाही माहिती आहे संजय राऊत किती खरे आणि किती खोटे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा मुस्लिम दलित या समीकरणाची जुळवाजुळव करून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभं करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समरजित घाटगे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. समरजित घाटगे हे कोल्हापुरातल्या कागल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चाही केली. मराठा समाजासाठी सर्वाधिक काय आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ करतात ते आमच्या राजीव प्रसून पाटील झालेले आहेत. त्यांना मी विनंती केली त्यांचा लक्ष असू दे आणि त्याप्रमाणे ते म्हटले मी सकारात्मक विचार करून 3 तारखेला ते करतो म्हटले त्यांचा मीटिंग आहे त्यामध्ये मग निर्णय. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीच्या आज शुभेच्छा दिल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातल्या विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना उद्देशूनही जरांगेंनी एकजुटीचा संदेश दिला. सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा. यंदाच्या निवडणुकीत चांगली संधी चालून आली आहे. आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी ओढाताणीच्या नादात ती संधी गमावू नका, असा खबरदारीचा इशारा जरांगे. विनंती या दीपावलीच्या निमित्तानं की तुम्ही आजच्या आज किंवा उद्या तातडीनं एकत्र उमेदवार बसा आणि सगळ्यांनी मिळून एक ठरवा. वाद विवाद न करता एकमेकाला गोडीना बोलून एकमेकाच्या हातापाया पडून मान सन्मानानं मोठ्या मनानं एक एक जण मागे सरका. आपल्यातून एक ठरवा. ही चांगली संधी आलेली संधी घालू नका. ओढाताडीच्या नादात तुम्ही संधी घालू नका. ही माझी सगळ्या आपण जे उमेदवारी अर्ज दाखल केले त्या बांधवांना विनंती की तुमच्यातून एक जण द्या. हे माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती. आणि मंडळी, 0 ओव्हरमध्ये ब्रेक घेण्याआधी वळूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. एबीपी माझ्याच्या सूज्ञ प्रेक्षकांनी आमच्या आजच्या पहिल्या प्रश्नाला सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. आणि सर्वात आधी पाहूयात की आपला आजचा प्रश्न काय होता मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता, शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. तो कौल तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात की प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रियेत काय म्हटलंय. एक्सवर डॉक्टर श्रीकांत मोरे म्हणतायत, आक्षेप हिंदू सण आहे म्हणून नाही, तर दीपोत्सवाआड छुपा प्रचाराला विरोध आहे. आचारसंहिता नियम सगळ्यांना सारखेच असायला हवेत. एक्सवरच विनायक मुंबईकर म्हणतायत, शिवसेनेचा विरोध असता तर तो या आधीच्या वर्षीही असता, परंतु शिवसेनेने कधीच विरोध केलेला नाही. यावेळी निवडणूक आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक जागा महापालिकेनं पक्षाला दिली, तिथं पक्षाचे कंदील आणि बॅनर्स लागले, उमेदवाराला म्हणून तक्रार झाली. एक्सवरच तेजस सुरवसे म्हणतायत, उद्धव ठाकरेंच्या सेनेचा विरोध अजिबात पटत नाही. हिंदू सणांना विरोध करू नये, हे सण टिकले पाहिजे. यूट्यूबवर विकी म्हणतायत, 12 वर्षांपासून दिसलं नाही, हे आता दिसतंय, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. यूट्यूबवर रणजित पाटील म्हणतायत, हाच दीपोत्सव दुसऱ्याने केला असता तर आतापर्यंत आचारसंहिता भंग म्हणून कार्यवाही केली असती. यूट्यूबवरच प्रवीण देशमुख म्हणतायत, आचारसंहिता सर्वांना समान असावी. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, निवडणूक काळात सर्व गोष्टी आचारसंहितेप्रमाणेच झाल्या पाहिजे असे निवडणूक आयोग म्हणतो, त्यात ठाकरेंची शिवसेना म्हणेल तसेच होईल असे काही नाही. फेसबुकवरच राजेश कदम म्हणतायत, हे आजच नाही, 2019ला पण यांनी मनसेचे कंदील उतरवून फाडले होते. फेसबुकवरच गणेश गायकवाड म्हणतायत, उद्धव ठाकरेंची भूमिका हिंदू सण विरोधी अजिबात नाहीये. इंस्टाग्रामवर चैतन्य पाटील म्हणतायत, उद्धव ठाकरेंच्या सेनेची भूमिका अजिबात पटलेली नाही. शिवाजी पार्कातला दीपोत्सव दरवर्षी होतो. इंस्टाग्रामवरच ऋषिकेश निमकारडे म्हणतायत, मनसेने उमेदवार निवडून आल्यानंतर आणखी जोरात दिवाळी साजरी करावी. इंस्टाग्रामवरच प्रसाद खेडेकर म्हणतायत, दीपोत्सवाला विरोध नाही केलाय, तो दरवर्षी होतो. इकडे प्रश्न आचारसंहितेचा आहे. आणि 0 ओव्हरच्या पहिल्या प्रश्नावर सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आपण पाहूयात या प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पोल सेंटरवर. आपला पहिला प्रश्न होता, शिवाजी पार्कात मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पटतो का? यूट्यूबवर एकूण मतं आली 90,000 आणि होय म्हणतायत 62% प्रेक्षक आणि 38% म्हणतायत नाही. एक्सवर
41% प्रेक्षक म्हणतायत होय, शिवसेनेचा विरोध पटतो, आणि 59% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 49% प्रेक्षक म्हणतायत होय, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पटतो, पण नाही म्हणतायत 51% प्रेक्षक. आणि एक्सवर आलेला कौल आपण पाहतोय. 40% प्रेक्षक म्हणतायत होय, ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध पटतो, पण 60% प्रेक्षक म्हणतायत नाही पटत. मंडळी, राज्यभरात दिवाळीचं आनंदी वातावरण असतानाही विधानसभा निवडणुकीचं राजकारण एवढं तापलंय ना, मग विचार करा मंडळी, दिवाळीनंतर किती फटाके फुटतील. विधानसभा निवडणुकीसाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा अजूनही सुरू झालेल्या नाही, कारण सध्या दिवाळी असल्यानं सर्वच नेते हे विंगेत उभे. दिवाळीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे महाराष्ट्र दौरे देखील सुरू होणार आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, अमोल कोल्हे, नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्याही महाराष्ट्रात प्रचार सभा होणार आहे. याचा अर्थ येत्या सोमवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात 5वा गिअर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि झिरोवरमध्ये आता चर्चा एका परंपरेची. मंडळी, राजकारणात एखादा नेता किंवा एखादं घराणं काही दशकांपेक्षा जास्त काळ सक्रिय राहिलं ना, की त्यांच्यासोबत एखादी राजकीय परंपरा ही आपोआप जोडली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दसरा मेळावा, ही परंपरा आजही सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतर सुरू झालेली ही परंपरा त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरेंनी पुढे सुरू ठेवली. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर बीडमध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा ही त्यांची कन्या पंकजा मुंडेंनी सुरू ठेवली आहे. पण याच परंपरांसमोर वेळोवेळी आव्हानंही उभी राहिली. जसं एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार म्हणून त्यांच्या शिवसेनेचा स्वतंत्र दसरा मेळावा सुरू केला. आणि म्हणूनच आज राज्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे म्हणून 2 दसरा मेळावे होतात. जशी शिवसेनेची परंपरा ना दसरा मेळाव्याची, तशीच एक राजकीय परंपरा आहे, ती आहे कौटुंबिक दिवाळीची. ती परंपरा आहे पवार कुटुंबियांच्या दिवाळीची. पवारांची ही दिवाळी वर्षानुवर्ष बारामतीत शरद पवारांच्या गोविंद बागेत साजरी होते. मंडळी, गोविंद बाग म्हणजे शरद पवारांचं बारामतीमधलं निवासस्थान. याच गोविंद बागेत दिवाळी पाडव्यासाठी अख्खं पवार कुटुंब एकत्र जमायचं. मग भाऊबीजेसाठी अजित पवारांच्या काटेवाडीतल्या घरात एकत्र यायचं. दिवाळी पाडव्यानंतर शरद पवार हे स्वतः बारामतीतल्या कार्यकर्त्यांना भेटायचे. तिथं त्यांना आणि दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची अलोट गर्दी व्हायची. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, पण पवार कुटुंबानं एकत्र दिवाळी साजरी करण्याची परंपरा काही सोडलेली नव्हती. पवार कुटुंबाच्या किंबहुना पवारांच्या कौटुंबिक दिवाळीची ती परंपरा यंदा मात्र मोडली जाणार आहे. कारण अजित पवारांनी केलेली एक घोषणा आणि एक्सवर पोस्ट केलेला फोटो, त्यामुळे उद्याच्या दिवाळी पाडव्यासाठी अजित पवार हे गोविंद बागेत जाण्याची शक्यता तुर्तास तरी मावळलेली आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्वतः काटेवाडीत निमंत्रित केलंय. इतकंच नाही तर त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेतेही काटेवाडीत असणार आहेत. त्यामुळे अजितदादा हे गोविंद बागेत जाण्याची शक्यता आता संपल्यात जमाय. त्यामुळे इकडं भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळेही काटेवाडीत येण्याची शक्यता धूसर मानावी लागेल. त्यामुळेच मंडळी, सध्याच्या राजकारणाच्या खेळात थोरल्या पवारांनी सुरू केलेल्या कौटुंबिक आणि राजकीय परंपरेला ब्रेक लागणार आहे. मला असं वाटलं की दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी आहे. उद्या मी काटेवाडीलाच पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक धनंजय मुंडे, तटकरे बिटकरे म्हणले, दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पारवा तिकडे त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढच्या वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही. आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, त्याचं मतदान झालं, तो तुमचा अधिकार आहे. तुम्हाला त्यावेळेस ते योग्य वाटतं म्हणून तो केलं. पाडव्याचं सगळं नियोजन हे माझे बंधू रणजित पवारांकडेच ते डिपार्टमेंट गेले अनेक वर्ष नाही दशक.
आणि त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक खरं तर आजच हजारो लोक आजही सकाळी गोविंद बागेत होते, उद्याही येतील. यंदा पवारांचे 2 पाडवे होणार आहेत. अजित पवार काटेवाडीनं पाडवा घेतात. कसं बघताय? त्याची मला माहिती नाही. मंडळी, अजितदादांनी एक वेगळी राजकीय वाट धरली आणि आता त्यांनी काटेवाडीत दिवाळीची आपली वेगळी परंपरा सुरू केली. असो, खरं तर दादांनी दिवाळीतही विश्रांती न घेता जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. खरं तर बारामतीतून अजितदादा हे कायम विक्रमी मताने निवडून यायचे आणि त्यासाठी बारामतीत दादांचा फारसा प्रचार करावा लागतही नव्हता. दादा विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर म्हणजे प्रचाराच्या शेवटीच म्हणता येईल अशा काळात बारामतीत एखाद दुसरी सभा घ्यायचे. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं आव्हान हे तुम्हालाही ठाऊक आहे मंडळी. शरद पवारांनी आपला नातू आणि अजितदादांचा पुतण्या म्हणजे युगेंद्र पवारांना खुद्द दादांविरोधात मैदानात उतरवलंय. त्यात लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिल्याचं दिसून आलं होतं. म्हणूनच की काय कोण जाणे, पण अजित पवारांनी ऐन दिवाळीत आपला प्रचार सुरू ठेवलाय. अजित पवारांनी आज सकाळी 7 वाजल्यापासून बारामतीतली गावं पिंजून काढायला सुरुवात केली. एका दिवसाला जवळपास 30 गावांना भेटी देण्याचं लक्ष्य हे अजितदादांनी अगदी पक्क ठरवलंय. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टिकोनातनं उद्याच्याला काही झालं तर महायुतीचं सरकार येणार 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 येणार. आपल्याला तिथं चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार. मंडळी, तुम्हीच ऐकलत अजितदादा काय म्हणाले. एकीकडे अजित पवारांनी बारामतीत भेटीगाठींचा धडाका लावलाय, त्याचवेळी तिथं शरद पवारांना एक मोठा दिलासा मिळालाय. त्याचा थेट फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवारांच्या गटाला निवडणूक आयोगानं एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यावेळी थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक चिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस अशी निशाणी देण्यात आली होती. त्याच चिन्हावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा लढवली. पण त्याच निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट ही निवडणूक निशाणी मिळाली होती. निवडणूक आयोगानं EVM मशीन्सवर ट्रम्पेटचं मराठी भाषांतर हे तुतारी असं केलं होतं. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचा दावा करण्यात आला. खुद्द शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ट्रम्पेट हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. ती मागणी काही आयोगानं काही दिवसांपूर्वीच फेटाळली होती आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ट्रम्पेटच्या भाषांतरावरून आयोगाकडे दुसरी मागणी केली. तीच मागणी आयोगानं आज मान्य केली. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं तुतारी असं मराठी भाषांतर रद्द करून त्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख यापुढे ट्रम्पेट असाच केला जाणार आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश दिलेत. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचा उल्लेख तुतारी केल्यामुळं आपल्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याचा दावा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाचं तुतारी वाजवणारा माणूस हे नाव कायम ठेवण्यात आलंय आणि त्याचं स्वागत किंबहुना या निर्णयाचं स्वागत खासदार सुप्रिया सुळेंनी केलं. तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यातलं कन्फ्युजन जे होत होतं, ज्याचा फटका डेटा वाईज आम्ही दाखवलेला आहे की आम्हाला लोकसभेला झाला. आणि हे इलेक्शन हे ह्या देशात पारदर्शकपणे व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतूनच व्हावं. एका सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शक इलेक्शन असणं ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे आणि आज जो निर्णय आलाय त्याचं मी स्वागत करते. आणि मंडळी, आता जाऊयात मीडिया सेंटरला. आपण पाहूयात की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ट्रम्पेट या चिन्हाचा कसा फटका बसला होता. पाहतोय आपण कुठे फटका बसला. ट्रम्पेटचा साताऱ्यात शशिकांत शिंदे 32,771 मतांनी पराभूत झाले. ट्रम्पेट चिन्ह असणाऱ्या संजय गाडेंना 37,062 मतं मिळाली. मंडळी, दिंडोरीत भास्कर भगरे 1,13,199 मतांनी विजयी झाले. ट्रम्पेट चिन्ह असलेल्या बाबू भगरेंना 1,03,632 मतं मिळाली. अहिल्यानगरमध्ये निलेश लंके 28,929 मतांनी विजयी झाले. पण ट्रम्पेट चिन्हवाल्या गोरक्ष आळेकरांना 24,625 मतं मिळाली. हे विसरता येणार. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे
66,121 मतांनी विजयी झाले, पण ट्रम्पेटवाल्या कांचन वखारेंनी तब्बल 24,625 मतं घेतली. माड्यात धैर्यशील मोहिते हे 1,20,000 मतांनी विजयी झाले खरे, पण रामचंद्र घुटुकडेंनी ट्रम्पेट चिन्हावर 58,421 मतं घेतली. बीडमध्ये बजरंग सोनावणे 6,000 मतांनी जिंकले, पण ट्रम्पेट चिन्ह घेऊन अशोक थोरातांना 54,850 मतं मिळाली. मंडळी, आता बातमी बंडखोरांची. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, प्रमुख नेत्यांची दिवाळी ही बंडखोरांची समजूत काढण्यातच खर्ची होताना दिसते. सर्वाधिक बंडखोर अर्थात सर्वात जास्त जागा वाटायला काँग्रेस आणि भाजप विरोधात उभे ठाकलेत. फडणवीसांच्या नागपुरातील देवगिरी निवासस्थानी बंडखोरांची समजूत काढताना पहाटेचे 2:30 वाजले, तर काही बंडखोरांची फोनवरून समजूत काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. सांगलीच्या शिवाजी डोंगरे यांनी तर फडणवीसांनी पाठवलेल्या चार्टर विमानात बसण्यास नकार दिला. तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची अवस्था काही वेगळी नाहीये. 4 नोव्हेंबरपर्यंत बंडोबांना थंड करण्याचं आव्हान हे महाविकास आघाडी समोर देखील आहे. आमचेच लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना समजावून सांगणं आमचं कर्तव्य आहे. अनेक वेळा रोष मोठा असतो, पण शेवटी एक पक्षाचं व्यापक हित घेऊन बऱ्यापैकी सर्व लोकांनी मानसिकता त्या ठिकाणी दर्शवली आहे. मला विश्वास आहे की आम्ही सगळ्यांना समजवण्यात यशस्वी ठरू. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ताणतणाव आहे, ते एबी फॉर्म दिला गेलाही असेल. कारण इथे नाशिकचा पण बघतो, राष्ट्रवादीने दिलेला आहे, शिवसेनेने दिलेला आहे. पण मला असं वाटतं की चर्चेअंती सगळे बसून एकमताने हा निर्णय घेण्यात येईल आणि 4 तारखेला सगळं चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं दिसेल. सावजींचं योगदान मोठं आहे. सुरुवातीपासून पक्षाच्या सगळ्या आंदोलनामध्ये, संघटनेमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. माझ्यासोबत प्रत्येक आंदोलनामध्ये, दोडा असेल, काश्मीरचं आंदोलन असेल, कुठे राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, सगळ्या आंदोलनामध्ये सावजी आणि आम्ही सुरुवातीपासून, मी तर त्यावेळेला महावितरणात असेल तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. आणि म्हणून मलाही वाटतं की आमच्या मित्रालाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्याला कुठेतरी चांगलं पद मिळालं पाहिजे. निश्चित त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मला वाटतं लवकरच आपल्याला किती गोड बातमी ऐकायला मिळेल. आणि मंडळी, आता पाहूया कोणत्या पक्षासमोर किती बंडखोरांचं आव्हान आहे, आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कोणत्या पक्षात किती बंडखोरी? काँग्रेसमध्ये 30 बंडखोर उभे आहेत काँग्रेस उमेदवारांच्या समोर. ठाकरेंच्या शिवसेनेला 13 बंडखोरांचा त्यांच्यासमोर आव्हान आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर 24 बंडखोरांचं आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपमधली बंडखोरी आपण पाहतोय. कुणाकडे काय जबाबदारी? उत्तर महाराष्ट्रात बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी गिरीश महाजनांवर, विदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंवर, आणि मुंबईत तीच जबाबदारी आशिष शेलारांवर आहे, जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांवर ती जबाबदारी आहे बंडोबांना थंड करण्याची. मराठवाड्यात रावसाहेब दानवेंवर आहे, आणि तोडगा निघत नसलेल्या बंडखोर नेत्यांशी देवेंद्र फडणवीस हे स्वतः चर्चा करणार आहेत. मंडळी, येत्या रविवारी दिवाळी साजरी झाली की सोमवारपासून बड्या नेत्यांच्या प्रचार सभांचा राज्यामध्ये धडाका सुरू होईल. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला कोकणातून सुरुवात होईल. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात 20-25 सभा होणार असून त्या सभांची सुरुवात ही 5 नोव्हेंबरला रत्नागिरीतून होईल. तसंच 17 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची मुंबईतल्या सभेनं सांगता होईल. त्या दरम्यान महाविकास आघाडीच्या काही संयुक्त सभाही होणार आहेत. बुधवार 6 नोव्हेंबरला मुंबईत बीकेसीतल्या संयुक्त सभेत मवियाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. या सभेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 नोव्हेंबरला धुळ्यात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 9 नोव्हेंबरला मुंबईत प्रचार सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 12 नोव्हेंबरला पंतप्रधान पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, आणि त्या दौऱ्यात त्यांची सभा ही सोलापुरात होण्याची शक्यता आहे. आणि विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार सभांच्या या बातमीनंतर 0 ओव्हरच्या वीकेंड बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. सोमवारच्या 0 ओव्हरमध्ये आपण पुन्हा भेटूयात रात्री 7:56. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.